मित्र हो, नाती ही माणसाच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असतात व ती टिकवणेही तितकेच महत्त्वाचे असते। पण काही वेळा असे प्रसंग आयुष्यात घडतात की रक्ताची नाती आपली साथ सोडतात। अशा वेळी आपल्या बरोबर असतं एकच नातं, ते नातं म्हणजे मैत्रीचं। ते नातं रक्ताचं नसतं बरं का, पण आपल्या प्रत्येक सुखदुःखात आपल्या बरोबर असतं। मग ही मैत्री मित्राची असो वा मैत्रिणीची, बालपणीची असो, शाळेतील असो, कॉलेजची असो, तरुणपणीची असो किंवा म्हातारपणीची असो, आपल्या मुरजत चाललेल्या फुलरूपी आयुष्याला पाणी घालायचं काम ही मैत्री न चुकता करत असते। अशाच एका मैत्रिणीच्या मैत्रीचं वर्णन केलंय आमचे मित्र ओंकार सुतार यांनी त्यांच्या या कवितेमध्ये। कवितेचे शीर्षक आहे एक गोड मैत्रीण आहे माझी। रचना ओंकार सुतार, राहणार महागाव, तालुका गडिंग्लज। स्वर व अनुवाद कृष्णा मोरे, राहणार तिरवडे, तालुका बुदरगड, जिल्हा पुणे। एक गोड मैत्रीण आहे माझी, एक गोड मैत्रीण आहे माझी, मला गप्पू म्हणून साथ घालणारी, नेहमी हसणारी आणि हसवणारी, कधी रडणारी आणि रडवणारी, ही एक गोड मैत्रीण आहे माझी। कॉलेजमध्ये नसलो की हिरमुसणारी आणि दिसलो की गालावर खळी पाडून हसणारी, वेगवेगळी नावं ठेवणारी आणि आपलं सगळं शेअर करणारी, बरं का एक मैत्रीण आहे माझी। वेळेप्रसंगी आपल्या मित्रांची समजूत काढणारी, कोणी छेडलं तर मला न सांगताच बेदम मारणारी, चुकीचं वागताना मुस्कटात लावून अक्कल आहे की नाही तुला असं विचारणारी, तुम्हाला म्हणून सांगतो खरंच एक गोड मैत्रीण आहे माझी। प्रत्येक गोष्टीला पार्टी मागणारी, जास्त नाही पण चॉकलेटवर निभावून घेणारी, आणि मी कधी एकदा एक काळे असं म्हटलं ना तर तू सुधरेगा नाही रे साले असं म्हणणारी, तुम्हाला म्हणून सांगतो एक गोड मैत्रीण आहे माझी। यशाच्या शिखरावर साथ देणारी, अपयशाच्या दरीत कोसळताना हात देणारी, सुखात मिसळून दुःखात साथ देणारी, कायम पाठीशी खंबीर उभं राहणारी, एक गोड स्वीट धाडसी कडक मैत्रीण आहे माझी।